विकास करायचा आहे आणि याच विकासासाठी अनेक झाडं तोडावी लागणार आहे असं सांगत पुणे महानगरपालिका अनेकदा मेट्रो प्रशासन असू देत किंवा रस्ते प्रशासन असू देत यांना झाडं तोडण्यासाठी मान्यता देते। मात्र आता पुणे मेट्रोला 123 झाडं तोडण्याची मान्यता पुणे महानगरपालिकेने दिली आहे। साधारण गणेशखिंड जो रोड आहे, जो औंधकडनं शिवाजीनगरकडे जाणारा जो रोड आहे, या रस्त्यांवरील 123 झाडं तोडण्याची मान्यता महापालिकेने दिली आहे आणि त्या संदर्भातली जी मान्यता दिल्यानंतर ही झाडं देखील या रस्त्यांवरची तोडण्यात येणार आहेत। खरं तर हा पुण्यातला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे जो मेट्रोनी जोडण्यात येणार आहे औंध बाणेरे बालेवाडी पासून तर शिवाजीनगर ते तिकडे फुगेवाडी असू देत किंवा त्याच्या पुढेही वाघोलीपर्यंत। मात्र या सगळ्या मोठ्या रस्त्यांपैकी मधला जो पट्टा आहे त्या पट्ट्यातली ही झाडं तोडण्यात येणार आहे। जर आपण आकडेवारी बघितली तर साधारण 130 झाडं तोडण्याची मान्यता मेट्रो प्रशासनाकडनं पुणे महानगरपालिकेला मागण्यात आली होती। त्यातले 123 झाडं तोडण्याची मान्यता पुणे महानगरपालिकेने दिली। त्यातल्या 84 झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार आहे आणि त्यातल्या 4 झाडांना किंवा 5 झाडांना दिलगिरी महापालिकेने दिली आहे। मात्र यापूर्वी देखील याच पट्ट्यातल्या या झाडांची वृक्षतोड करण्यात आली होती, कारण त्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं होतं आणि त्यावेळी देखील महापालिकेने सांगितलं होतं की याचं आम्ही पुनर्रोपण करू किंवा या जेवढे झाडं आहेत तेवढं झाडं आम्ही दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावू। मात्र मागील काही वर्षांपासून किंवा महिन्यांपासून जे काही वृक्षतोड पुण्यात सुरू आहे, ती जी झाली वृक्षतोड झाली, झाडतोड झालं, याचा कोणताही अहवाल महापालिकेनं कोणाकडे सादर केला नाहीये किंवा या संदर्भातली जी काही झाडं पुन्हा लावण्यात आली ती झाडं नेमकी कुठे लावली हे देखील महापालिकेनं सांगितलं नाहीये। त्यामुळे अनेक ज्या काही पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्था सातत्यानं याचा पाठपुरावा घेत आहेत की ही झाडं नेमकी कुठे लावली, बरे ह्या झाडं लावली तर त्याची जोपासना केली जात आहेत का, असे प्रश्न महापालिकेला अनेक या सगळ्या संस्था विचारताना दिसत आहेत। मात्र महापालिकेकडनं याला कोणतंही उत्तर दिलं जात नाहीये असं या सगळ्या संस्थांचं म्हणणं आहे। खरं तर हा प्रश्न पुण्याच्या सगळ्या महत्त्वाच्या परिसरातला आहे, त्यामुळे पुण्यातलं प्रदूषण, वाहतूक कोंडी किंवा वाहतुकाच्या समस्या या सगळ्यांवर प्रश्न तर असतातच। मात्र जर अशी झाडं जर बेसुमारपणे पुण्यातली तोडली जात असेल तर पुण्यातल्या हवामानाचं काय आणि पुण्यातल्या प्रदूषणाचं काय, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।